नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड या पुस्तकामध्ये मला काय सांगायचं आहे तर नॉर्मली हे जे संपूर्ण विश्व आहे हे सगळं युनिव्हर्स आहे. जे न्यूटनने डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न केला, अल्बर्ट आइन्स्टाईनने डिस्क्राईब करायचा प्रयत्न केला विथ द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. स्टीफन हॉकिंग नावाचा ग्रेट सायंटिस्टनी तो हे करायचा प्रयत्न केला, डिफाईन करायचा प्रयत्न केला, डिस्क्राईब करायचा प्रयत्न केला. पण मुळामध्ये विश्व युनिव्हर्स किती डायमेन्शन, फंडामेंटल डायमेन्शन दोनच आहे. या विश्वातले फंडामेंटल डायमेन्शन हे तसे बघायला गेले तर दोनच आहे फंडामेंटल डायमेन्शन. आज गणितज्ञ मॅथमॅटिशियन एन डायमेन्शनच्या वार्ता करतात. एन डायमेन्शनला काही मिनिंग आहे का? एन डायमेन्शन्स इन एक्झॅक्टली प्रेझेंट असतात का, की हे फक्त मॅथमॅटिकल खेळ आहे? तर नीट लक्षात ठेवा, या प्रश्नाचा उहापोह इथे करण्यात आलेला आहे. तर मुळामध्ये काय माहित आहे का, की हे जे विश्व आहे हे 2 डायमेन्शनमध्येच डिस्क्राईब होतं, किंवा जसं एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे 2 डायमेन्शन्स कुठले? सगळे मोठे फंडामेंटल डायमेन्शन्स. एक टाईम जो हॉरिझॉन्टली जातो, न्यूटनच्या भाषेमध्ये स्ट्रेट लाईन. न्यूटनचा जो गतिविषयक पहिला नियम आहे ना, स्ट्रेट लाईन, तो स्ट्रेट लाईन म्हणजे काय? तो टाईम आहे. तो टाईम हा नेहमी स्ट्रेट लाईन मध्ये जातो. ही डायरेक्शन आहे टाईमची, स्ट्रेट लाईनची. हा स्ट्रेट लाईन मध्ये टाईम चाललेला आहे. इथे स्पेस 0 आहे, याची डेरिव्हेटिव्ह पण 0 आहे, स्पेस पण 0 आहे. हा डिफरन्शिएट होतो म्हणजे असा होतो. तो थोडासाही हल्ला, थोडासाही तरी त्याने अँगल बदलला. अँगल बदलणं म्हणजे डिफरन्शिएशन. हे लक्षात घ्या. व्हॉट इज एक्झॅक्टली मिनिंग ऑफ डिफरन्शिएशन? जेव्हा एखादी फंक्शन डिफरन्शिएट होते तेव्हा अँगल बदलला जातो. बदलणारा अँगल म्हणजे डिफरन्शिएशन. म्हणजे तो अँगल किती बदलतोय म्हणजे डिफरन्शिएशन. नीट लक्षात ठेवा, 2 डायमेन्शन कुठले असतात? टाईम आणि स्पेस. त्या स्पेसला आपण बाय डिफॉल्ट एरिया बोलतो. त्या स्पेसला आपण बाय डिफॉल्ट काय बोलतो? एरिया बोलतो. तर या जगामध्ये बेसिकली 2 डायमेन्शन असतात, किंवा जास्तीत जास्त आपण 3 डायमेन्शन्स व्हॉल्यूम जे असते ही आपण 3 डायमेन्शन मध्ये एक्सप्रेस करतो. मायकल फॅरेडेचे जो शोध आहे, मायकल फॅरेडेचे जे लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे, किंवा न्यूटनचे गतिविषयक नियम आहे, तो फोर्स आहे. फोर्स हा 3rd डायमेन्शन. फोर्स काय? आणि तिन्ही एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. टाइम, स्पेस आणि फोर्स या तिन्ही गोष्टी कशा असतात? म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर. तर नीट लक्षात ठेवा, बेसिकली संपूर्ण विश्व डिस्क्राईब करायला 2 हे फंडामेंटल आहे, 3 आपल्याला मानावे लागतात फॉर द सिम्प्लिसिटी ऑफ द मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स. आणि मग अल्बर्ट आइन्स्टाईन बोलतो 4था जो ॲक्सिस म्हणजे 4था जो डायमेन्शन आहे, टाइम इज द. अल्बर्ट आइन्स्टाईन वॉज ॲब्सोल्युटली राईट की 4था डायमेन्शन असतोच, परंतु 4था डायमेन्शन म्हणजेच तो डिफरन्शिएशन. 4था डायमेन्शन म्हणजेच तो काय? डिफरन्शिएशन. 4था डायमेन्शन हा फिजिकली टाइम जो आहे ना, बघा तुम्हाला 4 डायमेन्शनची आकृती तशी बघायला गेली ना, तर 4 डायमेन्शनची आकृती तशी बघायला गेली तर ती टेक्निकली किंवा मॅथमॅटिकली एवढी ॲक्युरेट येत नाही. 4था डायमेन्शन तुम्हाला सिस्टीममध्ये बसवता येत नाही, कारण तो अनविजिबल आहे. तो डायमेन्शन म्हणजे काय? आपल्याला ती गोष्ट कन्सिडर करावी लागते की ती फंक्शन किती डिफरन्शिएट होते. कळलं का नाही? जेव्हा फंक्शन डिफरन्शिएट होते तेव्हा तिचा अँगल चेंज झालेला असतो. अँगल चेंज झाला की डायमेन्शन चेंज झाले असं समजायला हरकत. एन डायमेन्शन्स फिजिकल फॉर्म मध्ये कुठून येणार आहे? 3 डायमेन्शन असतात. 3 डायमेन्शनच्या पुढे तुम्हाला जाता येणार नाही टेक्निकली. आणि एन डायमेन्शन तुम्ही बोलताय ते बाय डिफॉल्ट डिफरन्शिएशन्स आहेत. तर एखादी गोष्ट डिफरन्शिएट होते म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय डिफरन्शिएशन? डिफरन्शिएशन
बघा, डिफरन्शिएशन इंटिग्रेशन ही युनिव्हर्सल प्रोसेस आहे. आपण एक केक खातो, आपण केक, तर केक काय करतो आपण केक डिफरन्शिएट होऊन खातो. संपूर्ण 1 किलोचा केक घेतलाय, नाकात तोंडात घातलाय असं होत नाही ना. तसा टाइम आहे, टाइम आपल्याला पूर्ण भेटलेला आहे. एखाद्या माणसाचं वय 80 वर्ष असेल तर त्याला 80 वर्षाचा टाइम भेटलेला आहे. पण एका क्षणामध्ये गुलजार साहेब किती जरी बोलले तर एका क्षणामध्ये जिंदगी आपल्याला नाही जगता येत. त्याला ते 80 वर्ष द्यावे लागतात. त्या 80 तो केक जो आहे की नाही, तो स्मॉल इनफायनेटिसिमल. हे लोक न्यूटनला इनफायनेटिसिमल डीएक्सच्या बदली इनफायनेटिसिमल का वापरला, आणि डीएक्स शब्द वापरल्यामुळे लायबिनिजला कॅल्क्युलसचं श्रेय देतात. इनफायनेटिसिमल जे न्यूटनने शब्द वापरलेला आहे ना, तो इनफायनेटिसिमल हा शब्द न्यूटनने टाइम आणि स्पेस साठी वापरलेला आहे. पर्टिक्युलरली जास्त तो टाइम साठी लागू पडतो. तो इनफायनेटिसिमल म्हणजे काय की तो टाइम जो आहे तो अतिशय सूक्ष्म अशा, टाइम हा स्क्वेअर मध्ये येतो. टाइम जो आहे का नाही, सगळ्यात जगातला सगळ्यात लहान स्क्वेअर जो दिसत पण नाही तुम्हाला, म्हणून तर तो हे ना, तो म्हणजे आपण बोलतो ना इनफायनेटिसिमल. कळालं का नाही? तर नीट लक्षात घ्या की डायमेन्शन्स हे कसे असतात की 2च असतात जास्तीत जास्त. 3 चौथा डायमेन्शन जो असतो तो डिफरन्शिएशन ऑफ टाइम असतो. त्यामुळे तो कन्सिडर करावा लागतो की डिफरन्शिएशन किती आहे, आणि अकॉर्डिंगली तुम्हाला मॅथमॅटिक्सला हे करावं लागतं, कॅल्क्युलेशन्स करावं लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा उगम हा आयझॅक न्यूटनच्या कॅल्क्युलसमध्येच आहे. कळालं का नाही? माझं असं म्हणणं नाही की कॅल्क्युलसचा शोध आयझॅक न्यूटननेच लावला, लायब्निजने लावला नाही, परंतु कॅल्क्युलस इट इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स, इट इज अ नॉट अ ब्रांच ऑफ प्युअर मॅथमॅटिक्स. प्युअर मॅथमॅटिक्सचे असो नसो, कॅल्क्युलस इज द मोर कन्सर्न विथ द फिजिक्स. हे तुम्ही लक्षात घ्या. हे सगळे जे प्लॅनेट जे फिरत असतात का नाही, हे प्लॅनेट, हे सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरन्शिएट असं म्हणायला, किंवा सन इंटिग्रेट प्लॅनेट डिफरन्शिएट असं बोलायला म्हणजे बराच वाव आहे. असं दिस इज अ सायंटिफिक स्टेटमेंट विच आय हॅव प्रूव्ड इन माय बुक. तर लोकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्याविषयी प्रतिक्रिया कळवाव्या. कॅल्क्युलसमध्ये इंटरनॅशनल लेवलवर फंडामेंटली संशोधन झालं नाही, ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि माझ्यासाठी सुदैवाची आहे. कारण का त्यामुळे मला कॅल्क्युलसमध्ये फंडामेंटली रिसर्च करायची संधी भेटली. तरी वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू.